शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उलटी गिनती आता सुरू झाली आहे। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ व निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली असून त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार नोंदणीचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय। जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संपूर्ण कार्यक्रमाचा रोडमॅप जाहीर करण्यात आला। या कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध करणे ही 30 सप्टेंबर आहे, म्हणजे आज। याप्रमाणे या कार्यक्रमासाठी माननीय विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी आहेत, त्यांनी अधिसूचना जाहीर केलेली आहे आणि ते आज आपण सगळ्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरती पब्लिश पण केलेले आहे। तसंच या कार्यक्रमाची 2 वेळा पुनर्प्रसिद्धी करायला लागते। पहिली पुनर्प्रसिद्धी आहे ते 15 ऑक्टोबरला आहे आणि दुसरी आहे ते 25 ऑक्टोबरला आहे। त्यानंतर नमुना 19 मध्ये, नमुना 18 हा ग्रॅज्युएटसाठी आहे, फक्त आपल्याला फक्त शिक्षक असल्यामुळे शिक्षक मतदारसंघासाठी नमुना 19 मध्ये आपण अर्ज स्वीकारतो। ते अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे 6 नोव्हेंबर। त्यानंतर सगळ्या प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने हस्तलिखित तयार करणारी प्रारूप मतदार यादी छपाई करणं हे 20 नोव्हेंबर पर्यंत करायचं आहे। प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी 25 नोव्हेंबरला होईल। प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावरती ज्या काही दावे हरकती येतील त्या स्वीकारण्याचा कालावधी आहे ते 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर आहे। आणि या सगळ्या दावे हरकती निकाली काढणे आणि पूर्ण यादी तयार करणे, त्याची छपाई करणे याचं एक मुदत आहे ते 25 डिसेंबर आहे। आणि मतदार यादी अंतिम प्रसिद्धी 30 डिसेंबरला होणार आहे। या कार्यक्रमासाठी मतदार नोंदणी अधिकारी आपल्या विभागाच्या माननीय विभागीय आयुक्त श्वेता सिंघल मॅडम आहेत। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आपले आदरणीय जिल्हाधिकारी आशिष शेरेकर सर आहेत। त्याचबरोबर आपले सगळे एसडीओ सुद्धा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत। आपल्याकडे 7 उपविभाग आहेत, या 7ही उपविभागाचे 7च्या 7 एसडीओ हे आपले सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत। आणि आपले सर्व जिल्ह्यातले 14 तहसीलदार आहेत, हे पदनिर्देशित अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहेत। फॉर्म 19 स्वीकारण्याचं कामकाज ह्या सगळ्या पदनिर्देशित अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये केलं जाईल। रिटर्निंग ऑफिसर असतात त्याच्यात आणि आम्ही AERO असतो त्यात, असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी जे मॅडम असतात त्यांना असिस्ट आम्ही करतो। तर आम्ही जिल्ह्यापुरतं तर आम्ही ती नक्कीच खबरदारी घेऊ की ओव्हर अँड अबोव हे जे काही आधीच्या सूचना आहेत, आधीचे अनुभव आहेत, त्याच्यानंतर कार्यशाळेमध्ये काही प्रश्न येतील त्यांचे, याच्यावरही कोणाचे डाऊट असतील, एखाद्या म्हणजे प्राचार्याचे नाही, कदाचित एखाद्या शिक्षकाचे असेल, ते पण आम्ही डाऊट त्यामध्ये क्लिअर करू। जसं आपण म्हणालात ना की बाबा आता ॲडहॉकमध्ये कोण येईल, म्हणजे मला जर समजा संस्थेने नेमणूक दिली असेल तासिका तत्वावर आणि तुम्ही सांगताय तसं एखाद्या वेळेस मला थर्ड पार्टी थ्रू अपॉइंटमेंट दिली असेल, तर त्यांना डाऊट येणं साहजिक आहे की मी ॲडहॉकमध्ये बसेल का नाही, कारण इथे याच्यात फॉर्ममध्ये डेफिनेशन नाही आहे आपलं, तर त्याची क्लॅरिटी घेऊन आम्ही देऊ त्यांना त्याच्यात। महिला मतदार किती, शिक्षक आणि पुरुष मतदार किती, एकूण मतदार अमरावती जिल्ह्यात किती आहेत आणि यामध्ये मृत वगळलेले आहेत, अपडेट लास्ट आकडा सांगता येईल आपल्याला, कारण आता जसं मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की हे नव्याने करायचं आहे आपल्याला, त्यामुळं मागचा आकडा किती रिलेव्हंट आहे हे उचित नाही त्याच्यावर हे करणं, पण मागचा आकडा देऊ शकतो तुम्हाला पाहिजे असेल। नाही, मागच्या इलेक्शनचं मला एक्झॅक्टली ॲक्शनबद्दल मला अपडेट घ्यावं लागेल कुठपर्यंत आहे ती प्रोसेस। फक्त मी आपल्याला एवढंच सांगतो की हे जे मागच्या इलेक्शनची जी काही ऑब्झर्वेशन्स असतील, जसं तुम्ही म्हणताय की आता काही ठिकाणी ट्रक आपला जो व्हॅन चालक म्हणा किंवा तिथला एखादा क्लर्क आहे की ज्याला आपल्या इलेक्शनच्या नियमावलीमध्ये ते अनुज्ञेय नाही आहे टू बिकम अ वोटर, तर त्यांचे जर तसे आधीचे अनुभव असतील तर ते आम्ही एक सेन्सिटायझेशन करू सगळ्या संस्था चालकांचं किंवा हे जे प्राचार्यांचं सुद्धा, की अशा पद्धती जर तुम्ही जर सर्टिफिकेट द्याल, भलेही कुठल्या दबावात असे ना काही असो, तर शेवटी जबाबदारी ही त्यांची राहील। आता ही जी न्यायालयीन केस आपण म्हणतात त्याचे मला अपडेट घ्यावं लागेल, पण ज्या अर्थी न्यायालयीन केस झाली त्या अर्थी हेच आपल्याला सिद्ध होते की जर चूक निदर्शनास आली असेल तर त्याच्या पुढे कारवाईला आपण सामोरं जावंच लागेल। अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या विभागामध्ये 14,000 पेक्षा जास्त बोगस मतदान झाले असं सुद्धा तक्रार करण्यात आली होती, जे द्वितीय क्रमांकावर उमेदवार होते। त्या अनुषंगाने प्रशासनाने त्या संदर्भात काही तपासणी केली। अंजनगाव तालुक्यात सर्वात जास्त बोगस मतदार होते। मला वाटते ते तत्कालीन याचे रिटर्निंग ऑफिसर असतील त्यांनी त्याच्यावर कमेंट करणं योग्य राहील, मला आता त्याच्यावर कमेंट नाही करता येणार। अजून चुका झाल्या तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल इलेक्शन याच्या अंतर्गत। हे पण जर आपण आपल्या याच्यात छापलं तर ते चांगलं होईल। आणि हे पण आपण लिहावं की काही लोकांना डाऊट असेल या पूर्ण कोण मतदार आहे कोण नाही याच्याविषयी, तर आम्ही तर आमचे डेप्टी DO आणि आमची पूर्ण टीम ते पाहतोच आहे, पण आम्ही त्याच्या एक मला वाटतं एक
3-4 कार्यशाळा घेऊन टाकू. प्रत्येक तालुक्यात घेता आलं शक्य तसं ठीक आहे, नाहीतर मग काही वाटलं तर ऑनलाईनही घेता येईल आपल्याला. आता काय टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये हां ठीक आहे ना, आम्ही काय ऑनलाईनही हे करू शकतो. आउटसोर्स जे टीचर्स आहेत, एखाद्या आउटसोर्स एजन्सीकडून तुम्ही म्हणताय ते जर आता मला कल्पना नाही, चेक करावं लागेल, पण जर शब्दशः आउटसोर्स असेल तर त्याला ॲडहॉक म्हणू शकू की नाही हे मला डाऊट आहे, ते मला चेक करावं लागेल. ॲडहॉक म्हणजे कसं असते, समजा ITI आहे किंवा एखादं कॉलेज आहे की ते आर्ली बेसिसवर लोकांना लावतात. इलेक्शन जेव्हा डिक्लेअर होते त्या मुमेंटपासून आपली ती आचारसंहिता ही लागू असते. ज्या मुमेंटला आपलं माननीय निवडणूक आयोगाकडून जेव्हा याची घोषणा केली जाईल त्या मुमेंटपासून ते आपलं निकाल लागेपर्यंत ही जी आदर्श आचारसंहिता आहे आणि ती जी रिटर्नमध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन येतात. जसं इतरही तुम्ही पाहिलं असेल की रेग्युलर आपले जे लोकसभा विधानसभासाठी जे ऑब्झर्वर्स असतात तर याही आपल्या याच्यासाठी ऑब्झर्वरची नेमणूक होईल, एक्सपेंडिचर ट्रॅकिंगची नेमणूक होईल. आणि याच्या व्यतिरिक्तही जे काही जे क्रिटिकल दिवस असतात मतदानाच्या 2-3 दिवस आधीचे, तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा असा अनुभव आहे की अशा पद्धतीच्या तुम्ही जे म्हणताय काही गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा 2-3 दिवसामध्ये आम्ही विशेष त्यामध्ये पोलीस म्हणा किंवा आमची पूर्ण इलेक्शन यंत्रणा अलर्ट ठेवून आणि जसं रेग्युलर इलेक्शनमध्ये एक माननीय निवडणूक आयोगाने एक ॲप किंवा एक हेल्पलाईन दिलेली असते की तुम्हाला जर कुठे असं नागरिक म्हणून असं काही चुकीचं काही होताना दिसत असेल तर ते रिपोर्ट करण्याचं मेकॅनिझम ठेवूया आपण. भलेही मग ती तक्रार खरी असो खोटी असो, पण आपण प्रत्येक तक्रार अटेंड करू. आपण आपल्याकडून तशी कॉम्प्रिहेन्सिव्ह तयारी करू. त्याच्या मागच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैठणी वाटण्यात आल्या होत्या आणि त्या पैठणी पकडल्याही गेल्या होत्या अमरावतीच्या विभागाने, भरारी पथकाने. आता भविष्यात सुद्धा यासाठी काळजी. मी ते सांगतो ना, आता मी विस्तृतपणे तेच सांगितलं. आणि आधी जे निवडणुकीचं जे तुम्ही म्हणताय ते आता त्याच्यात मला पूर्ण माहिती नसल्यामुळे मला कमेंट नाही करता येणार, पण माझा पूर्ण खात्री आहे की तत्कालीन जे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्याचे त्यांनी संज्ञान घेतलंच असणार त्याचं. कारण शेवटी ह्या तक्रारी जेव्हा येतात तर त्याला एक जे प्रक्रिया आहे ती पार पाडून निर्गत करणे हे आमच्याकडून विचारणा केली जाते. असं नाही की बाबा तक्रार आली त्याचं तुम्ही निर्गती नाही केली, असं होत नाही. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यंदा प्रशासन बोगस मतदारांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. आता या निवडणुकीत खरी ताकद दाखविणारा उमेदवार कोण ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.